नमस्कार मंडळी, राम राम। आज आपण करणार आहोत कांद्याच्या पातीची पचडी। तर कांद्याच्या पातीची पचडी तयार करण्यासाठी आपल्याला आवश्यक मुख्य म्हणजे घटक आहे तो कांद्याची बारीक चिरलेली पात, दाण्याचं कूट, मीठ, साखर आणि लिंबाचा रस। फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, हळद आणि मिरच्यांचे तुकडे। तर या कांद्याच्या चिरलेल्या पातीमध्ये मी हे सगळं सामान मिक्स करून घेणार आहे। तर पहिल्यांदा मीठ, थोडीशी साखर, दाण्याचा कूट आणि लिंबाचा रस। आता हे आपण मिश्रण एकत्र करून घेऊयात। आता फोडणीसाठी मी गॅसवर कढलं तापत ठेवलंय, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालते आणि तेल गरम झालं की आपण नेहमीप्रमाणे फोडणी करायची। तेल आपलं छान तापलंय, आता त्याच्यामध्ये घालायची मोहरी, जिरे, मिरचीचे तुकडे आणि अगदी थोडीशी हळद। फोडणी आपली तयार झालेली आहे छान। गॅस बंद करते आणि या कांद्याच्या पातीवरती घालते। एकत्र करून घेऊया। तयार आहे आपली कांद्याच्या पातीची पचडी। भाकरी बरोबर खूप छान लागते, नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून कळवा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। राम राम।